नमस्कार मित्रांनो, मी धनज्योतमधनं धनराज बोलतो. आज आपण एक महत्त्वाचे टॉपिक बोलणार आहोत. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रोज आपण महत्त्वाची व्हिडिओ टाकतो, अनुभवाची व्हिडिओ टाकतो. मी प्रत्येकजण कोंबडीचं हे करा, कोंबडी अशी करा, कोंबडी तशी करा, हे नियोजन करा, हे पण त्याच्यानंतर केल्यानंतर बेनिफिट कशात काय, हा धंदा कशा पद्धतीने केल्यावर आपल्याला कसा बेनिफिट होईल, मी त्यावर जास्त करून अभ्यास करून टाकतो मित्रांनो. तर आज मी इन्क्युबेटरवरती बोलणार आहोत, जो माझा अनुभव आहे स्वतःचा त्याच्यावरती. तर आपण 1000 अंडी पकडूया मित्रांनो. 1000 अंडी तुम्हाला मशीनला लावायचा, तो मेंटेनन्स आणि त्याच्यातला नफा, आणि इन्स्टंट अंडं विकलं एका दिवसात त्याचा नफा आणि त्याचं मेंटेनन्स, ह्या गोष्टींवरती आपण टॉपिक घेणार आहे. आणि खूप महत्त्वाची आहे ही गोष्ट. तर बघा मित्रांनो, कारण हे घ्यायचं आहे म्हणजे सोपं नाही आहे, त्यामुळे विचारपूर्वक केलंच पाहिजे. आणि जो मला अनुभव आला तो मी तुम्हाला देणं माझं पण कर्तव्य आहे, त्यामुळे मी देतो आहे मित्रांनो. तर इन्क्युबेटर लावल्यानंतर 1000 अंडे तुम्ही इन्स्टंट जर विकले तर आज मार्केटमध्ये 20 रुपये अंडं चालू आहे. आणि चांगल्या सिटीमध्ये जर तुम्ही विकलं, पुन्हा मुंबई, तर 25 रुपये लोक खाणारे पण घेतात. फक्त आपल्याला मार्केटिंग जमली पाहिजे. तरी ती नाही जमली तरी तुमचं असं अंडा आज 20 रुपये चालू आहे. कारण का प्युअर गावठी अंडं भेटत नाही मित्रांनो. प्युअर गावठीसाठी खूप जण हॅचरीवाले पण जे हॅचरीचे कामं करतात ते पण 20 रुपयांनी 22 रुपयांनी अंडं घ्यायला रेडी आहे. प्युअर गावठी, RR कावेरी DP नाही, प्युअर गावठी. तर प्युअर गावठीमध्ये जर काम केलं, आम्ही प्युअर गावठीमध्ये करतो मित्रांनो. आम्ही अंडे पण विकलेले 20-22 रुपयांनी, आणि आम्ही पिल्लं काढून पण विकतो आहे. 20-22 रुपयांनी माझे अंडे जायचे मित्रांनो. त्यावेळेस मी हॅपी होतो, मस्त होतो. आता इन्क्युबेटरचं रहस्य सांगतो. लोक इन्क्युबेटर लावताना बोलतात की 20 रुपये मार्केटमध्ये अंडा खरेदी करा, 40 रुपयांनी चिक्स विका, किंवा 55 रुपयांनी म्हणतात. पण शक्यतो 40 रुपये जातो, 55 हे जात नाही आपल्याकडनं मित्रांनो. प्रत्येकाची मार्केटिंग आहे, ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने आहे. तर आपण बोलूया या टॉपिकवर. आपण 40 रुपये पकडूया आणि 20 रुपये अंड्याचं पकडूया. 20 रुपयाने तुमचं अंडा जर गेलं तर तुम्हाला 20,000 रुपये हे नेट लगेच इन्स्टंट मिळणार आहे. आणि इन्क्युबेटरला लावलं तर तुम्हाला 40,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. 1000 अंडी लावून पण 21 दिवस होल्ड करणं आहे. तर त्याच्यामध्ये 1000 अंडी इन्स्टंट विकली, ते 20,000 भेटले. त्याला नो मेंटेनन्स, नो घट. जागेवर येणार, घेणार, आणि तुमचे पैसे तुम्हाला भेटणार आणि घेऊन जाणार. तुम्ही 21 दिवसासाठी स्वतः सांभाळणार, त्याला एक माणूस लावणार, त्याच्याकडे देखरेख ठेवणार 24 तास या मशीनकडे, आणि मग तुम्हाला 40,000 बघायला मिळणार. पण त्याच्यासाठी लागणारा मेंटेनन्स, कारण याला मेंटेनन्स आहे, त्याला नो मेंटेनन्स आहे. आता याला मेंटेनन्स सांगतो कसा. ह्या मशीनला बिल येतं 10,000 रुपये महिन्याला, म्हणजे राहिले तुमचे 30,000 रुपये. 50 तास लाईट जाते म्हणजे जातेच मित्रांनो. त्याचं तुम्हाला डिझेल लागणार आहे 5 ते 6,000 रुपये. आपण 5,000 धरूया. ते तुमचे 5,000 वजा झाले 30मधनं, राहिले तुमच्याकडं 35,000 रुपये. आणि त्याच्यानंतर 250 अंड्यांमधून पिल्लं निघत नाही. आज 20 रुपयांनी ते अंडं जर धरलं तर तुमचे 5,000 ते निघाले, म्हणजे 35मधनं 5 गेले, राहिले 30,000 रुपये. बरोबर मित्रांनो. त्याच्यात एक माणूस ठेवणार तुम्ही हे मशीन सांभाळायला, लक्ष द्यायला. तो 10,000 रुपये घेणार आहे, नाही 6,000-7,000 तर घेणार. प्रत्येकाच्या ठिकाणी एरिया वाईज आहे. तर तुमचे ते 10,000 किंवा 6,000-7,000 लॉस झाले. म्हणजे तुमच्याकडे राहिले 30मधनं 8,000 वजा झाले, किंवा 6-7 झाले, राहिले 22,000 ते 23,000 रुपये. ह्या सगळ्या गोष्टी करून ते गेल्यानंतरसुद्धा जिकडे तुम्ही पिल्लं देणार, डिलिव्हरी करणार आहे, त्याच्यातसुद्धा घट धरावी लागते 5-10. समजा 10,000 ते धरा, तुमचे 10 पिल्लांचे ते धरा, म्हणजे ते 10 गेले तुमचे
आणि डिलेवरी चार्जेस वगैरे पकडून ते 2-3 हजार लॉस, म्हणजे तुम्ही आले 20,000वरच. मग 4 लाख रुपये घालून एवढं करून तुम्ही कुठं आले? 20,000वर आले. मग 20,000नी जर विकल्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट इन्स्टंट अंडं विकणं कधी पण चांगलं आहे मित्रांनो. शेवटी ही रिक्स आहे. रिक्स माझ्या मते रिक्स घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः अंडी काढा आणि डायरेक्ट हॅचरीवाल्यांना विका, नो टेन्शन. किंवा मार्केटमध्ये किरकोळ विक्री जर केली तर लोक 2-2, 3-3 डझन पण घेतात. फक्त तेवढं मार्केटिंग करा. 25-22 रुपयांनी पण अंडं विकलं जातं. कशी वाटली माहिती मित्रांनो कळवा, आणि असंच मार्गदर्शन आपण करत राहू. माझा व्हिडिओ बघत चला. धन्यवाद.